हाय, हॅलो, नमस्कार. पोटासाठी अतिशय थंड असणारा हा पदार्थ उन्हाळ्यात खाल्ला जातो. आम्ही मुंबईकर कधीही काहीही खाऊ शकतो. बाकी पुणेकर बरं चाललंय ना? काकडीच्या तमळीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, जिला तुम्ही तमळी, तमली, तांबुली, तांबुळी काहीही म्हणू शकता. पटकन सांगते, चला. काकडीची तमळी ऑफकोर्स काकडीपासूनच बनवली जाते. हा साऊथ इंडियन पदार्थ आहे, पण आमच्याकडे कोकणात सुद्धा ही तमळी बनवतात. काकडी छान धुवून, सालं काढून मध्यम किंवा लहान आकाराच्या पीसेसमध्ये कट करायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी खोबऱ्याचे तुकडे, लसूण, आलं, काळी मिरी, कोथिंबीर हे मिक्स करून छान बारीक पेस्ट होईल असं वाटून घ्यायचं. आहाहाहाहा! इतका कमालीचा सुगंध येतो आणि कोथिंबीरचा स्वाद काहीतरी वेगळाच असतो. एका भांड्यामध्ये हे वाटलेलं सगळं काढून घ्यायचं, त्यामध्ये दही घालायचं, पाणी घालायचं आणि छान ढवळायचं. थोडंसं मीठ आणि साखर सुद्धा घाला हां, खूप छान चव येते. पुन्हा ढवळायचं आणि तुपावर किंवा बटरवर जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका द्यायचा. मला माहिती आहे ही तमळी बघतानाच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय. त्यामुळे आजच ही रेसिपी बनवा आणि माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आणि ही तमळी भाताबरोबर खायची हां. तोही गरमागरम भात आणि ही तमळी. काय कमाल कॉम्बिनेशन आहे माहितीये का तुम्हाला? आणि गाईज रेसिपी आवडली असेल तर लगेच फॉलो करा. कळलं? खुद के पैर छूने का मन कर रहा है।